नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 23 मे 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 39वा। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने मे 2024 मध्ये प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 जारी केला आहे। पर्यटन क्रियाकल्प पूर्वसाथीच्या पातळीवर परत आल्याने जागतिक आर्थिक मंचाच्या प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक 39व्या स्थानावर पोहोचला आहे। 2021 मध्ये भारताचा क्रमांक 54वा होता। तर बघा 2024 मध्ये तो 39व्या क्रमांकावरती आलेला आहे भारत देश। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये अमेरिका अव्वल स्थानावरती आहे। प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये स्पेन, जपान, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया पहिल्या 5 मध्ये आहेत। तर दक्षिण आशियामध्ये आणि निम्न मध्यम उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा क्रमांक सर्वोच्च आहे। तर बघा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेल्या प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक आहे 39वा आणि पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिका हा देश। नेक्स्ट आहे, कोणते राज्य आर्टिफिशियल इंटेलिजन्स चालित वाहतूक व्यवस्थापन प्रणाली सुरू करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सिक्कीम। सिक्कीम राज्य सरकार 25 मे 2024 रोजी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालणारी वाहतूक व्यवस्थापन प्रणाली लागू करणार आहे। वाहतूक व्यवस्थापन प्रणालीचे आधुनिकीकरण करणे आणि नियामक कार्यक्षमता सुधारणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। ही प्रणाली आपोआप कागदपत्रांची पडताळणी करेल आणि उल्लंघन शोधेल। नेक्स्ट आहे, कोणत्या महिला टेनिसपटूने इटालियन ओपन 2024 चे विजेतेपद पटकावले? तर याचे योग्य उत्तर आहे इगा स्विटेक। इगा स्विटेकने इटालियन ओपन 2024 महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे। जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या पोलंडच्या इगा स्विटेकने बेलारूसच्या अरिना सबालेंका हिचा सरळ सेटमध्ये 6-2, 6-3 असा पराभव करून तिसरे इटालियन ओपन विजेतेपद पटकावले आहे। इगा स्विटेकच्या कारकिर्दीतील हे 21वे विजेतेपद ठरले। अलेक्झांडर इवेरेवने पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे। नेक्स्ट आहे, आंतरराष्ट्रीय ॲल्युमिनियम संस्थेच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जॉन स्लेवन। 20 मे 2024 मध्ये वेदांत ॲल्युमिनियमचे CEO जॉन स्लेवन यांची आंतरराष्ट्रीय ॲल्युमिनियम संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। मग कधी केलेली आहे नियुक्ती? तर 20 मे 2024 रोजी केलेली आहे। आंतरराष्ट्रीय ॲल्युमिनियम संस्थेचे उपाध्यक्षपदी जॉन स्लेवन यांची नियुक्ती। स्लेवन यांचे उद्दिष्ट काय असणार आहे बघा, शून्य कार्बनच्या संक्रमणामध्ये ॲल्युमिनियमच्या महत्त्वपूर्ण भूमिकेला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक उपक्रमांचे नेतृत्व करणे। AIA ही जगभरातील प्राथमिक ॲल्युमिनियम उद्योगाचे प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे। उद्योगाच्या कार्यांबद्दल जागरूकता वाढवणे, जबाबदार उत्पादनांची वकिली करणे आणि हरित तंत्रज्ञानाच्या निर्मितीमध्ये ॲल्युमिनियम वापरण्याच्या महत्त्वपूर्ण फायद्यांवर जोर देण्याचे काम केले जाते। IAIच्या सध्याच्या सदस्यत्वामध्ये जगातील आघाडीच्या बॉक्साइट, ॲल्युमिनियम आणि ॲल्युमिनियम कंपन्यांचा समावेश आहे। नेक्स्ट आहे, इंग्लिश प्रीमियर लीग 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर मँचेस्टर सिटीने जिंकलेले आहे। इंग्लंडच्या फुटबॉल क्लब मँचेस्टर सिटीने इंग्लिश प्रीमियर लीग मध्ये 2023-24 चे विजेतेपद पटकावले आहे। मँचेस्टर सिटीने वेस्ट हॅमचा 3-1 असा पराभव केला आहे। मँचेस्टरने 8व्यांदा इंग्लिश प्रीमियर लीग ट्रॉफी जिंकली आहे। इंग्लिश लीगचे विजेतेपद सलग 4 वेळा जिंकणारा मँचेस्टर सिटी हा पहिला संघ ठरला आहे। इंग्लिश प्रीमियर लीगचे आयोजन इंग्लंडमध्ये केले जाते। तर बघा, इंग्लिश प्रीमियर लीग 2023-24 चे विजेतेपद जिंकलेले आहे मँचेस्टर सिटीने आणि उपविजेता राहिलेला आहे वेस्ट हॅम हा संघ। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाच्या सरबाज खानने ऑक्सिजनशिवाय माउंट एव्हरेस्ट सर केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पाकिस्तान। मे 2024 मध्ये पाकिस्तानच्या सरबाज खानने ऑक्सिजनशिवाय माउंट एव्हरेस्ट सर केला आहे। गिर्यारोहक सरबाज खान यांनी पूरक ऑक्सिजनशिवाय एव्हरेस्ट शिखर सर केले, ज्यामुळे तो हा पराक्रम करणारा दुसरा पाकिस्तानी ठरला आहे। 8000 मीटरवरील सर्व 14 शिखरांवर चढाई करणारा पहिला पाकिस्तानी बनण्याचे सरबाज खानचे उद्दिष्ट आहे। यापूर्वी साजिद सिडपारा यांनी बाटलीबंद ऑक्सिजनचा वापर करून 8849 मीटरचे शिखर सर केले होते।
नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या संस्थेने उत्तर भारतातील वायू प्रदूषण आणि आरोग्यावरील परिणाम या विषयावर संशोधन अहवाल सादर केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे IIT जयपूर. मे 2024 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जोधपूरच्या संशोधकांनी नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये एक संशोधन प्रकाशित केले आहे. यामध्ये उत्तर भारतातील मानवी आरोग्यासाठी हानिकारक कणांचे स्रोत आणि रचना यांचे वर्णन केले आहे. या संशोधनात भारतीयांची ऑक्सिडेटिव्ह क्षमता चीन आणि युरोपीय शहरांच्या तुलनेत 5 पट जास्त असल्याचे आढळून आले आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच एअरबस हेलिकॉप्टरने भारतात हेलिकॉप्टर खरेदीसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर भारतीय लघु उद्योग विकास बँकेसोबत करार करण्यात आलेला आहे. मे 2024 मध्ये एअरबस हेलिकॉप्टर आणि भारतीय लघु उद्योग विकास बँक यांनी भारतात एअरबस हेलिकॉप्टर खरेदीसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या सामंजस्य करारांतर्गत एअरबस हेलिकॉप्टर आणि सिडबी हेलिकॉप्टर खरेदीसाठी वित्तपुरवठ्यासाठी इच्छुक असलेल्या भारतातील संभाव्य नागरी हेलिकॉप्टर ऑपरेटर्सना वित्तीय मदत देतील. एअरबस तांत्रिक आणि हेलिकॉप्टर उद्योग ज्ञान प्रदान करेल, तर सिडबी संभाव्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी आणि केवळ एअरबससाठीच वित्तपुरवठा करण्यासाठी जबाबदार असणार आहे. नेक्स्ट आहे भारत सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने लस कोल्ड चेन व्यवस्थापनासाठी कोणाशी करार केला आहे? तर याचे उत्तर आहे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजेच UNDP सोबत. मे 2024 मध्ये भारताच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग, मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाने लस कोल्ड चेन व्यवस्थापन, क्षमता निर्माण आणि दळणवळण नियोजनाच्या डिजिटलीकरणासाठी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमासोबत सामंजस्य करार केला आहे. भारतातील क्षमता वाढवणे, लस कोल्ड चेन मॅनेजमेंटचे डिजिटलायझेशन आणि कम्युनिकेशन प्लॅनिंग वाढवणे हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाचे सचिव आणि भारतातील UNDP निवासी प्रतिनिधी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. UNDPने विकसित केलेल्या ॲनिमल व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्कद्वारे लसीचा साठा आणि प्रवाह याविषयी रिअल टाइम माहिती दिली जाईल. AVIN लस साठवण तापमानावर रिअल टाइम माहिती देखील प्रदान करेल. UNDP आणि सरकार यांच्यातील भागीदारीचा फोकस वन हेल्थ पद्धतीसह प्राणी आरोग्य मजबूत करण्यावर देखील असणार आहे. नेक्स्ट आहे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल म्हणजेच बार्कने मापन विज्ञान आणि विश्लेषण प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर डॉक्टर बिक्रमजीत चौधरी यांची. मे 2024 मध्ये ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल इंडियाने विक्रमजीत चौधरी यांची मापन विज्ञान आणि विश्लेषण प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. ते डॉक्टर डेरिक ग्रे यांची जागा घेतील, जे 6 वर्षांच्या कार्यकाळानंतर संघटना सोडत आहेत. स्टॅटिस्टिक्स, स्टोकास्टिक मॉडेलिंग, मार्केट मेजरमेंट, कंझ्युमर सेगमेंटेशन, AI आणि AML, डिमांड फोरकास्टिंग आणि बिग डेटा ॲनालिटिक्स या क्षेत्रांमध्ये 3 दशकांहून अधिक काळ पसरलेला समृद्ध अनुभव त्यांच्याकडे आहे. 2016 पासून डेटा विज्ञान आणि प्रगत विश्लेषणाचे जागतिक प्रमुख म्हणून ते डेटामेटिक्स ग्रुप ऑफ कंपनीज संबंधित आहेत. तसेच त्यांनी KPMG, नेल्सन आणि ZS असोसिएट्स येथे अनेक स्तरांवर नेतृत्वाची भूमिका बजावली आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या बँकेने व्यवसाय वाढीसाठी उच्चभ्रू आणि वाढत्या श्रीमंत वर्गाला लक्ष्य करून येस ग्राइंडर ही प्रीमियम बँकिंग सेवा सुरू केली आहे? तर याचे उत्तर आहे येस बँक. मे 2024 मध्ये येस बँकेने व्यवसाय वाढीसाठी उच्चभ्रू आणि वाढत्या श्रीमंत वर्गाला लक्ष्य करून येस ग्राइंडर या लेबलखाली प्रीमियम बँकिंग सेवा सुरू केल्या आहेत. विशिष्ट आर्थिक आणि जीवनशैलीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेल्या अनन्य बँकिंग कार्यक्रमाची पात्रता मर्यादा 5 लाख रुपये किंवा नेट रिलेशनशिप व्हॅल्यू 20 लाख रुपये एवढी असणार आहे, ज्यामध्ये कर्ज संबंधांना अतिरिक्त विचार दिला जातो. ताज, ITC हॉटेल्स, डिझनी हॉटस्टार, सोनी लिव्ह, अमेझॉन यासारख्या ब्रँड्सवर ग्राहक आंतरराष्ट्रीय डेबिट कार्ड खर्चावर 0 क्रॉस करन्सी मार्कअप शुल्क, विमानतळावरील लाऊंज प्रवेश आणि जीवनशैली विशेषाधिकाऱ्यांचा लाभ घेऊ शकतात. नेक्स्ट आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस कधी साजरा केला जातो? तर 22 मे रोजी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस दरवर्षी 22 मे रोजी साजरा केला जातो. 2000 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने 22 मे हा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस म्हणून घोषित केला. हा दिवस 22 मे 2001 रोजी प्रथमच साजरा करण्यात आला. हा दिवस जैविक संपत्तीचे संरक्षण आणि धोरण निर्मात्यांमध्ये जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. तर 2024 ची थीम होती योजनेत सहभागी व्हा. नेक्स्ट आहे FSSAI ने फळांच्या व्यापाऱ्यांना फळे पिकवण्यासाठी कोणता पदार्थ वापरण्याबद्दल चेतावणी दिली आहे? तर कॅल्शियम कार्बाईड.
FSSAIने व्यापाऱ्यांना फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड वापरण्याबद्दल इशारा दिला आहे। कॅल्शियम कार्बाईडचा वापर साधारणपणे आंब्यासारखी फळे पिकवण्यासाठी केला जातो। कॅल्शियम कार्बाईडला कॅल्शियम ॲसिटाइलाइड देखील म्हणतात। त्यातून ॲसिटिलीन वायू बाहेर पडतो। ॲसिटिलीन वायूमध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरस हे हानिकारक घटक असतात। यामुळे चक्कर येणे, वारंवार तहान लागणे, जळजळ, अशक्तपणा, गिळण्यात अडचण, उलट्या आणि त्वचेवर फोड येऊ शकतात। तर फळ व्यापाऱ्यांना फळ पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड न वापरण्यासाठी चेतावणी देण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे आर्थिक वर्ष 2024 मध्ये व्यवसाय वाढीत PSU बँकांमध्ये कोणती बँक अव्वल राहिली? तर बँक ऑफ महाराष्ट्र। आर्थिक वर्ष 2024 मध्ये व्यवसाय वाढीत PSU बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र अव्वल आहे। सरकारी मालकीच्या बँक ऑफ महाराष्ट्राने गेल्या आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील कर्जदारांमध्ये एकूण व्यवसाय आणि ठेवी जमा करण्याच्या बाबतीत सर्वाधिक वाढ नोंदवली आहे, जेव्हा बहुतेक बँकांना दुहेरी अंकी वाढ साध्य करण्यात अडचणी येत होत्या। कर्जदात्याने आर्थिक वर्ष 2024 मध्ये एकूण व्यवसायात 15.94% वाढ नोंदवली आहे। सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रकाशित आर्थिक आकडेवारीनुसार 13.12% वाढीसह देशातील सर्वात मोठी कर्जदार स्टेट बँक ऑफ इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे। आर्थिक वर्ष 2024 मध्ये 15.66% वाढीसह ठेवी जमा करण्याच्या वाढीच्या बाबतीत बँक ऑफ महाराष्ट्राने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे। त्यानंतर SBI आणि बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँक यांचा क्रमांक लागतो। 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी फक्त या 4 कर्ज देणाऱ्या बँकांना 2023-24 या आर्थिक वर्षात ठेवींमध्ये दुहेरी अंकी वाढ नोंदवता आली आहे। नेक्स्ट आहे भारत आणि कोणत्या देशाने 2024च्या अखेरीस विजामुक्त पर्यटक प्रवेशावर सहमती दर्शवली आहे? तर याचे उत्तर आहे रशिया। पर्यटन संबंध अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही देशांनी एकमेकांच्या नागरिकांना विजामुक्त पर्यटक प्रवेश देण्याचे मान्य केले आहे। विजामुक्त पर्यटनावर रशिया आणि भारत यांच्यात अंतिम चर्चा जूनमध्ये सुरू होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।